बद्दल शिकलेलो. तर काही क्वेश्चन्स मी विचारते. हात खाली केलेत, ज्यांना आन्सर्स द्यायचे त्यांनी हँड रेज करा. मला कोण सांगेल उष्णता म्हणजे काय? कोण सांगेल उष्णता म्हणजे काय? हा, लावण्य सांग बेटा. मॅम, उष्णता म्हणजे आता पदार्थातील जे एक म्हणजे आता पदार्थातील जे अणू असतील तर ते त्यांची एकूण पूर्ण गतीज ऊर्जा म्हणजे उष्णता. आणि मॅम तापमान पण हा ठीक आहे, तापमान पण सांग. आणि तापमान म्हणजे सरासरी. हा बरोबर, तापमान म्हणजे सरासरी प्रत्येकाची गतीज ऊर्जा. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, आता ना गेल्या वेळी एक सूत्र नोट केलेलं आपण, आठवते? तापमान जे आहे, आपण तापमान मोजण्याची 3 एकक आहेत. जसं आपण लांबी आहे, लांबी मिलीमीटर मध्ये पण ते छोट्या स्केलने मोजू शकतो, सेंटीमीटरने मोजू शकतो, मीटर मध्ये मोजू शकतो, किलोमीटर मध्ये मोजू शकतो, माइल्स मध्ये पण मोजू शकतो आपण लांबी. खूप लांब लांबची शहरं असल्यावरती आपण माइल्स मध्ये मोजतो ना, बरोबर आहे? तसंच आपण जे तापमान आहे, आपल्याला जो ताप येतो, जे तापमान आहे, ते तापमान आपण 3 एककांमध्ये मोजू शकतो. एक एक करून मला एककांची नावं सांगायची, तर कोण सांगेल? मॅम, मी सांगू का लावण्य? लावण्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला येत नाहीये का? जर प्रश्न वापस विचारा. तापमानाची एकक, आपण तापमान कशा कशामध्ये मोजू शकतो, ती तापमानाची एकक मला सांगायची. मॅम मी सांगू? हा, तरंग सांग बर. डिग्री फॅरनहाइट. डिग्री फॅरेनहाइट. हा ठीक आहे, ओके. अजून? जूल. टीचर, थर्मोमीटर. जूल एकक आहे. थर्मामीटर, थर्मामीटर तापी येते, इन्स्ट्रुमेंट आहे. अनुष्का सांग. मायक्रोमीटर. थर्मामीटर केलेलं होतं, त्या दिवशी आपण डिस्कस केलेलं होतं. बरं ठीक आहे, चला आपण, मी स्क्रीन शेअर करते. तर मी सांगू? टीचर, मी अनुष्का सांगू? हा अनुष्का सांग. टीचर, तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस, अंश फेरनाईट आणि अंश केल्विन हे एकके वापरतात. हा, व्हेरी गुड. 3 एकक आहेत, डिग्री फॅरेनहाइट आणि केल्विन. डिजिटल थर्मामीटर. बेटा, थर्मामीटर वस्तू आहे ज्याने आपण तापमान मोजतोय. तापमान कशात मोजतोय आपण? जसं वजन, वजन काटा काय वस्तू आहे, पण वजन आपण मोजतोय कशात? किलोग्रॅम मध्ये, ग्रॅम मध्ये, मिलीग्रॅम मध्ये मोजतो ना. तर एकक विचारलीत मी. चला, मी स्क्रीन शेअर करते, आपण समजून घेऊया. मला जरा आठवण करून द्या, लास्ट टाइम आपण कुठल्या टॉपिक वरती क्लास थांबवलेला, ते जरा मला आठवण करून द्या. टीचर, आपण ते जे सोडवलेली उदाहरणं होती टीचर, ती बघितली होती आपण. अच्छा, सोडवलेली उदाहरणं. हा, आज आपल्याला उदाहरणं सोडवायचे. ठीक आहे, चालेल. एक प्रश्न विचारायचा होता. हा, विचार बेटा. टीचर, सेल्सिअस आणि फॅरनहाइट पेक्षा जे केल्विन आहे ते जास्त अचूकता दाखवत असेल ना? बरोबर बोललं असतं बेटा, ते जास्त अचूक असतं. ठीक आहे, मी स्क्रीन शेअर करते. क्विकली आपण आधी काय शिकलो रिवाइज करूयात, जे लोक काय काय मधून ऍबसेंट असतात.
दिसते स्क्रीन व्यवस्थित मोठी? हॅलो मॅम. आपण आधी हा बेटा हॅलो मॅम. हा बोल बोल रुद्र. MLED ची परीक्षा कवा आहे? अरे आता आपण काय करतोय? 22 डिसेंबर. काय विचारताय? 22 डिसेंबरला आहे टीचर. हो माहिती आहे. 22 डिसेंबर. हा बरं ठीक आहे, चला आता पुढे बघूयात. आता तर आपण आधी उष्णता काय असते ते बघितलेलं. उष्णतेचे स्रोत आपण सगळे बघितलेले, जसं सूर्य, पृथ्वी, रासायनिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा, अणुऊर्जा, हवा. बरोबर आहे. त्याच्यानंतर ना आपण तापमान कसं हे थर्मामीटरने मोजतो ते सगळं बघितलेलं होतं. त्याच्यानंतर ना आज आपण हे अजून जास्त डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. ही वाली स्लाइड आपली आधी नव्हती झाली, आपण आज जाणून घेणार आहोत. हा, हे आपण बघितलेलं की उष्णता आणि तापमानामध्ये फरक असतो. ते आपण एक्सप्लेन केलेलं की उष्णता कशी वेगळी आणि तापमान कसं वेगळं आहे. आज आपण हे सूत्रावरून गणित पण सोडवणार आहोत. हे बघा इथे सेल्सिअस मध्ये हे सी म्हणजे सेल्सिअस, एफ म्हणजे फॅरेनहाइट. आपसात काय बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम. बेटा बाय कशाबद्दल? क्लास संपला नाही अजून. चला कंटिन्यू करूया. मॅम तुमची स्क्रीन दिसत नाही आहे. हा काय? तुमची स्क्रीन दिसत आहे मॅम. बेटा दिसतंय मॅम स्क्रीन. रिजॉईन कर तुझा नेटवर्क इश्यू. हो मला माहितीये माझी स्क्रीन दिसते. ठीक आहे, चला तर आज आपण ही वाली स्लाइड करणार आहोत. सॉरी, ही वाली स्लाइड करणार आहोत. ही वाली आणि ही वाली पण स्लाइड अजून डिटेलमध्ये करणार आहोत. तर टेक्स्टबुक मधून काल लास्ट टाइम आपण जी गणितं म्हणताय तुम्ही बघितलेली ती पण मी एकदा ओपन करते. थांबा, म्हणजे लिंक बसेल की आपण लास्ट टाइम काय केलेलं होतं. हा धडा किती जणांना आवडायला लागलाय रे? हात वर करा. चांगला वाटतोय हा धडा शिकायला? हो मॅम. टीचर. यस मॅम. टीचर हा धडा खूप आवडतो. खूप आवडतो? बरं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मी शाळेमध्ये असताना मला नव्हतं आवडत, कारण मला नीट समजलंच नव्हतं बहुतेक. चला ठीक आहे, थांबा मी टेक्स्टबुक पण तुमचं ओपन करते. मुलांनो, हा धडा थोडासा जर तुम्ही लक्ष नाही दिलं आणि मी सांगते तसं तसं जर नाही करत गेला ना तुम्ही, हा धडा तुम्हाला थोडासा कठीण जाऊ शकतो बरं का. तर त्याच्यामुळे मी जसं जसं सांगेल तसं तसं नीट समजायचंय आणि तसं तसं करत जायचंय. ठीक आहे. हा, आपण आता लास्ट टाइम जे आहे ते हे वाले गणित. ओके, हे गणित आपण बघितलेलं गेल्या वेळी. आता पुढचं बघूया. थांबा मी स्क्रीन शेअर करते. तुमच्या टेक्स्टबुक मधली ही 2 गणित आपण बघितलेली, बरोबर आहे? हा, 1.5 किलो पाण्याचे तापमान 15 अंश सेल्सिअस पासून 45 पर्यंत घेऊन जायचंय. तर किती ऊर्जा आपल्याला द्यावी लागेल? तर ते आपण काढलेलं. आणि हे दुसरं पण बघितलेलं आपण. 300 कॅलरी उष्णता दिल्यावर पाण्याचे तापमान 10 अंशाने वाढते. तर पाण्याचे वस्तुमान किती असेल? एम काढायचा होता. हे पण मी तुम्हाला ह्याची व्हॅल्यू चेंज करून सोडवायला सांगितलेलं होतं. मी याचे उदाहरण सोडवले. हा काय? उदाहरण सोडवले द्यायचे. हा, व्हेरी गुड. ठीक आहे, आपण अजून पण ह्याची उदाहरणं सोडवू. तर आता आज पण आपण उदाहरणं सोडवणार आहोत, त्याच्यामुळे आजचा क्लास खूप महत्वाचा आहे. चला मी अजून एक तुम्हाला उदाहरण सोडवून दाखवते. अजून एक उदाहरण सोडवून दाखवते. त्याच्या आधी आपण सूत्र लक्षात घेऊया. बघा सोपं आहे, तुम्हाला आकृती काढून एक्सप्लेन करते. काय चाललंय हे तुम्ही त्याची नीट कल्पना केली आणि हे आपण रोज करतो रे. आपण डे टू डे लाईफ मध्ये रोज जे करतोय त्याचाच अभ्यास करतोय आपण. चहा सगळ्यांच्या घरी बनतो?
चहा हो कोण टीचर बोलतो. कोणाकोणाला चहा बनवायला येतो? चहा बनवायला कोणाकोणाला येतो? येतो टीचर. हा मला ठीक येतो आहे. मॅम. very nice. ज्यांना पण येतो व्हेरी गुड. यस मॅम. मला येतं मॅम. ठीक आहे. आता मी बोलते. मी बोलू का? ज्यांना चहा बनवायला येतो व्हेरी गुड. ज्यांना येत नाहीये शिकून घ्या. आता तुम्ही मोठे झाले आहात. कमीत कमी ज्या बेसिक गोष्टी खाण्यापिण्याच्या ते तर बनवायला यायलाच पाहिजेत. ठीक आहे. नाहीतर मग खूप प्रॉब्लेम. हा चांगली गोष्ट आहे. चला आता बघा नीट कन्सेप्ट समजून घ्या. आपल्या डे टू डे लाईफचीच कन्सेप्ट आहे. म्हणजे दैनंदिन जीवनात आपण काय करतोय तेच आहे हे. फक्त आपण फिजिक्स मध्ये त्याला वेगवेगळी नावं देतोय. ठीक आहे. आता कशी नावं देतोय आता नीट बघा. काय दाखवते मी ते नीट समजून घ्या. आता समजा ह्याच्यावर मी जे सांगते ते नीट ऐका बरं का मुलांना. ह्याच्याशी संबंधित मी प्रश्न विचारणार. आता समजा हे तुमचं पात्र आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही काय घेतले? चहासाठी पाणी घेतले. चहा बनवणार आहे तुम्ही. चहासाठी पाणी घेतले. अजून गॅस चालू नाही केलाय. ठीक आहे. तर तुम्ही काय केलं? पाणी गरम करायच्या आधीच तापमान मोजलं. ह्याचं थर्मामीटर टाकून काय केलं? ह्याच्यामध्ये एक थर्मामीटर टाकलं. हे असं थर्मामीटर टाकलं एक. आणि ह्याचं आधीचं तापमान मोजलं. तर तापमान आधी मोजल्यावरती समजा त्या आधीच्या तापमानाला आपण काय नाव देऊया? त्या आधीच्या तापमानाला नाव देऊया T1 असं नाव देऊया. तर T1 मी बघितलं. T1 होतं 28 अंश. किती? 28 अंश डिग्री सेल्सिअस. मग त्याच्यानंतर ना काय केलं? थोड्या वेळानंतर ना तुम्ही असंच मजा म्हणून अजून परत एकदा तापमान मोजलं. ते मोजलं ते समजा ते झालं 38 अंश डिग्री सेल्सिअस झालं. थोड्या वेळानंतर परत तापमान मोजल्यावरती. आणि मग तुम्ही ठरवलेलं, कारण थोडं पाणी गरम झाल्यावरतीच मग चहाची पत्ती टाकायची. थंड पाण्यात चहाची पत्ती नाही टाकायची. चहा चांगला नाही बनत असं समजा तुम्ही ठरवलेलं. तर मग चहाची पत्ती टाकण्यासाठी परत तापमान मोजलं तर तुम्ही ते तापमान किती होतं? 38. तर आता ह्या तापमानामध्ये दोघांच्या किती बदल झालाय तो आपण कशाने दर्शवतो? ह्या डेल्टा टी ने. डेल्टा टी म्हणजे किती पासून कितीपर्यंत तापमान आपण घेऊन गेलो. म्हणजे तापमानात आपण टोटल किती वाढ केली. तर ती तापमानाची वाढ आपल्याला कशी मिळेल? T2 मधून T1 वजा केल्यावर मिळेल 38 वजा 28. तर ही झाली 10 अंश डिग्री सेल्सिअस. ही काय झाली? तापमानाची वाढ. ठीक आहे. तर मला आता काय करायचंय? मला चेक करायचंय की मी ही तापमान एवढं 10 ने वाढवण्यासाठी मी किती उष्णता दिली, किती जूल उष्णता दिली किंवा किती कॅलरी उष्णता दिली. दोन आहेत ना आपल्याकडे, जूल किंवा कॅलरी. या दोघांपैकी किती मी उष्णता दिली हे मला काढायचंय. तर मग समजा मी पाणी किती घेतलेलं? अर्धा किलो. ठीक आहे. अर्धा किलो म्हणजे 0.5 मी पाणी घेतलेलं होतं. ठीक आहे. तर आता मग कसं काढायची उष्णता? कशी काढायची? उष्णतेचं काय सूत्र आहे? त्या दिवशी आपण ते पुस्तकामध्ये तेच बघितलं ना. काय होतं उष्णतेचं सूत्र? हीट इंटू चेंज इन टेम्परेचर. सॉरी मास इंटू हीट टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर. ऐका ऐका. तापमान वाढीसाठी आवश्यक ऊर्जा आपण काय बघितलेलं? दोघांचं नुसता गुणाकारच केलेला होता. आठवतंय ना तुम्हाला? नुसतं काय केले? Q इज इक्वल टू M डेल्टा टी. आपण किती उष्णता दिली हे काढण्यासाठी आपल्याला पाण्याचं वस्तुमान आणि तापमानात किती वाढ झाले ते काढायचंय. आता ही एवढी कळलं? हे सूत्र कसं आलं कळलं तुम्हाला? हे सूत्र तुम्ही एकदा पाठ केलं. हे सूत्र एकदाच तुम्ही पाठ केलं की आता बघा मी एक गणित विचारते. आता ते तुम्ही सोडवून दाखवायचे मला हे सूत्र वापरून गणित. ठीक आहे. गणित काय आहे नीट ऐकून घ्या. आता मी घेतलंय पाणी. परत एकदा मी पाणीच घेतलंय आणि आता पाण्याचं वजन समजा मी घेतलेलं आहे 1 किलो. नाहीतर थांबा 750 ग्रॅम घेतले मी पाणी. किती घेतले? 750 ग्रॅम. 750 ग्रॅम घेतले
आणि त्या पाण्याला मी उष्णता जी दिलेली आहे समजा ती आहे 300 कॅलरी. आणि आता तुम्हाला शोधायचं काय आहे, तर मी 750 ग्रॅम पाण्याला 300 कॅलरी उष्णता दिली तर तापमानामध्ये किती वाढ होईल. आधी तापमान किती होतं नंतर किती झालं मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तापमानात फरक किती पडला, किती अंशाचा, ते तुम्हाला काढायचंय. चला ट्राय करा. 9:48 झालेत. बरोबर 2 मिनिटं देते. 9:50 पर्यंत 2 मिनिटात गणित सोडवून झालं पाहिजे. ट्राय करा, कारण सगळं समोर आहे तुमच्या डोळ्यासमोर एक स्क्रीनवर. टीचर प्रश्न पुन्हा विचारा ना. समोर लिहिलंय रे बेटा. मास दिलेलंय, क्यू दिलाय, उष्णता दिलीय, डेल्टा टी काढायचंय. सूत्र पण दिलंय फळ्यावर बघ समोर. टीचर झालं. झालं. व्हेरी गुड. तुझं तर एकाच मिनिटात झालं बेटा. काय आला आन्सर? 2.5 सेल्सिअस. ओके ठीक आहे. 2.5 टीचर डिग्री माझं सेल्सिअस. बी झालं. बर सोनाली तुझं काय आन्सर आलं? 2. बर ठीक आहे. चला मुलांनो 2 मिनिटं झाले. टाइम इज अप. तर मी टीचर? ट्राय करते, तुम्ही चेक करा. हा बोल बेटा. टीचर माझं 1.5 आलंय. बर ठीक आहे. आता बघा मुलांनो, मी जी ही माहिती दिलेली होती, आता हा जी दिलेली माहिती म्हणजे हा आपला डेटा होता. डेटामध्ये काय होतं, एम दिलेला आहे आपल्याला आणि क्यू दिलेला आहे. आणि हे डेल्टा टी काढायचे म्हणजे हे काय होतं आपलं, टू फाइंड. काय काढायचंय तर डेल्टा टी काढायचंय. तर आपला फॉर्म्युला काय आहे आता, क्यू इज इक्वल टू एम डेल्टा टी. हा आपला फॉर्म्युला आहे, सूत्र आहे. झालं. सूत्रात किमती भरायच्यात आता, नुसतं काहीच नाही करायचं. आता बघा इथे ना काय कन्वर्ट करायची गरज नाहीये एककांना, कारण इथे हे पण ग्रॅम मध्ये दिले आणि हे पण कॅलरी मध्ये दिले, म्हणजे दोन्ही पण सीजस एककच दिलेत, छोटीवालीच एकक दिलेत दोघांची पण. बरोबर आहे. म्हणून आता क्यू ची व्हॅल्यू किती आहे, 300. म्हणून मी क्यूच्या जागी ठेवणार 300. बरोबरचं चिन्ह हे जसंच्या तसं. 360 टीचर क्यू ची व्हॅल्यू. बेटा 300. अरे 300 येते ते 0 जॉईंट. हा ते 300. जर तुम्ही चुकून 360 घेतलं तर हरकत नाही, मग 360 प्रमाणे तुमचं उत्तर येईल. आता हरकत नाही. ठीक आहे. मग हे 750 एम ची किंमत आहे आणि डेल्टा टी तर आपल्याला काढायचं. आपण जसंच्या तसं डेल्टा टी ठेवणार. आपण आता माहितीये तुम्हाला दोन्ही बाजूंची आपण काय करू शकतो, एक्सचेंज करू शकतो. इकडची बाजू तिकडे तिकडे उलटा पालट. तर डेल्टा टी गुणिले 750 मी इकडे लिहिलं आणि राईट साईडला 300 लिहिलं. राईट. तर डेल्टा टी जसंच्या तसं आणि मग इकडे होणार 300 भागिले 750. तर हा 0 गेला आणि पुढे ह्याला मग आता तुम्ही कशामध्ये करू शकता, ह्याचं रूपांतर दशांश रूपामध्ये करू शकता. आधी जशाने भाग जातो त्याने घालून टाकायचा भाग. 0.4 येते टीचर उत्तर. तर 30 भागिले 75 ला आपण कशाने भाग घालूयात, 5 ने भाग घालूयात. 5 सख्ख 30. परत इथे 5 एक्के 5, 2 उरेल, 5 5 25. म्हणजे काय आलं, 6 भागिले 15. 6 भागिले 15. आता हे तुम्हाला माहितीये ना, मॅथ्स मध्ये तुम्ही शिकला असाल. इथे 15 येणार आणि इथे 6 येणार, भाग लावायचा. तर 15 0
शून्य, कारण 6 लहान आहे. 6 तसं मग आपण इथे काय घेतो, पॉइंट घेतो इकडे आणि इकडे, आणि पॉइंट नंतर आपण पाहिजे तेवढं शून्य टाकू शकतो. मग हा वरचा शून्य इथे खाली आला. मग आता 15 चोक 60 झालं. 0.4 तर मग उत्तर काय आलं, 0.4 डिग्री सेल्सिअस. कोणाचं हे उत्तर बरोबर आलं? टीचर मी 300 टीचर माझा ना टीचर खरं होते. काय केलं होतं? टीचर मी तर अच्छा, 360 घेतलेलं. 300 केलं होतं. चुकी झाली. टीचर माझं बरं, तुम्ही बरोबर 360 जरी घेतलं असलं तरी पण तुमचं उत्तर 0 पॉइंट समथिंगच काहीतरी येणार ना. 0.4 8 यायला बसलं वाटतं. हा ठीक आहे, कारण टीचर, तुमचा माझं हे अंश बरोबर त्यापेक्षा लहानच आहे. ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊया. पुढे आता जे सूत्र होतं ना मुलांनो, हे बघा, हे डिग्री आणि फॅरनहाइट. थांबा आता एक सेकंड. हे डिग्री आणि फॅरनहाइट मधला जो संबंध दिलाय ना तुमच्या पुस्तकात, त्याच्यावर आधारित आता आपण गणित सोडवणार आहोत. खूप जास्त महत्वाचं आहे हे. तुमच्या परीक्षेत हे गणित डेफिनेटली येणार म्हणजे येणारच, आणि तुम्हाला ते काय करायचंय परीक्षेमध्ये हे माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, चला आता मग मी नवीन स्क्रीन घेते. ह्या कॉपी केलं नसेल तर पटकन ह्याचा स्क्रीनशॉट घ्या मुलांनो. हॅलो टीचर. हा बेटा. टीचर हे गणित एकदा रिटर्न समजावशाल का? बरं ठीक आहे, हे बघ इथे काय दिलेलं आहे. इथे मास दिलंय, पाण्याचं मास म्हणजे वस्तुमान दिलंय. किती उष्णता दिलीये पाण्याला, आपण गॅस चालू केली होती, दिले 300 कॅलरी. मग उष्णता दिल्यावरती पाण्याच्या तापमानात किती वाढ होईल ते विचारले. ठीक आहे, मग आपण सरळ सरळ सूत्र लिहिलं, Q इज इक्वल टू M डेल्टा T. तर Q ची व्हॅल्यू दिली 300 जी, मी इथे सबस्टिट्यूट केली. M ची व्हॅल्यू इथे 750 लिहिली, आणि डेल्टा टी तर काढायचं आपल्याला, म्हणून डेल्टा टी जसंच्या तसं लिहिलं. पुढच्या स्टेप मध्ये मी काय केलं, ही जी RHS आहे, राईट हँड साइड आहे, म्हणजे उजवी बाजू डाव्या बाजूला कॉपी केली, आणि डावी बाजू उजव्या बाजूला कॉपी केली, काहीही बदल न करता. मग आता इथे डेल्टा टी बरोबर हा 750 काय आहे, गुणला गेलाय. मग आपण ह्याला उजव्या बाजूला घातलवल्यावरती मग काय होणार, इथे तो भागला जाणार ना. मग 300 ला आपण 750 ने भागलं. मग नंतर 0 0 कट करून साधा भाग लावलाय. मग 30 भागिले 75 आलं, 5 ने भागलं, 5 सख्ख 30, आणि 15 5 75, म्हणून इथे 5 आलं. 5 ने भागल्यावर 15 आलं. मग 6 भागिले हे जे 15 आलेलं आहे त्याचं इथे भागाकार मी दाखवलंय, त्याचं दशांश रूपामध्ये पॉइंट मध्ये उत्तर आलं 0.4 डिग्री सेल्सिअस. कळलं आता? हो टीचर. टीचर चला. आज एक तर आता एक्झाम सोडवायला. हा मी देणार आहे. अजून पुढच्या प्रकारचं गणित करूया. हा ऐका आता ह्या सूत्रावरून आले बेटा, देणार आहे रे. आधी हे बघा, आता ह्याच्यामध्ये बघा, नीट ऐकून घ्या बरं का, नीट ऐकून घ्या आता मी जे म्हणते. समजा मला ताप आलाय, मला ताप आलेला आहे, आणि आपण सगळेजण एका कुठल्या तरी शाळेच्या कॅम्प मध्ये गेलोय, सहलीला गेलोय. मी पण आहे तुमच्या बरोबर. असं कधी होईल माहित नाही, पण जस्ट एक्झाम्पल घेतोय आपण, आणि मला ताप आलेला आहे. मग जसं की आपण बाहेर कुठे जाताना काही आवश्यक वस्तू कॅरी करतो, तर समजा शिवमकडे आहे डिजिटल थर्मामीटर. डिजिटल थर्मामीटर म्हणजे माहिती आहे ना, त्याच्यावर डायरेक्ट आकडे पडतात. आणि समजा हिच्याकडे श्रावणीकडे आहे, श्रावणी आहे ना आपल्या क्लासमध्ये, हा आहे. हा, श्रावणीकडे समजा आहे ते आपलं नॉर्मली काचेचं रेग्युलर जो डॉक्टर वापरतो ते वालं थर्मामीटर, ज्याच्यावर नंबर्स लिहिलेले असतात, आकडे डायरेक्ट पडत नाहीत. ठीक आहे, तर शिवम म्हणतोय, एक्झाम्पल देते हा, हे आता माझं एक्झाम्पल, आकडे थोडेफार इकडे तिकडे असू शकतात. थांबा, करेक्टच आकडे सांगते म्हणजे काय प्रॉब्लेमच नको. हा,
तर शिवमने माझं हे चेक केलं, माझा ना ताप चेक केला. शिवम म्हणतोय की अरे मॅमला ना 39 डिग्री सेल्सिअस मॅमचं तापमान आहे. किती? 39, 39 असं शिवम म्हणतोय. असं श्रावणी म्हणते, सॉरी ते आकड्यावालं थर्मामीटर श्रावणीकडे ना, श्रावणी म्हणते किती? 39 डिग्री मॅमला ताप आलेला आहे. आपलं नॉर्मल तापमान किती आहे रे बॉडीचं? 37 डिग्री. 37 डिग्री. 37 डिग्री कॅटेगरी. तर श्रावणी म्हणते मग माझं तापमान आता 38 आहे, म्हणजे माझं एक डिग्री सेल्सिअसने तापमान वाढलंय. शिवम मग आला. शिवम मग म्हणतोय की नाही नाही, त्याने चेक केलं, त्याच्या थर्मामीटरवर दाखवते 102.2. मग दोघं आपसामध्ये त्यांचा थोडा वाद चालू झाला. नाही नाही, माझं तापमान बरोबर आहे. तो म्हणतोय माझं तापमान बरोबर आहे. आता मला सांगा दोघांच्या पैकी कोणाचं तापमान जे आहे ते बरोबर आहे? शिवमचं. टीचर कोण म्हणते दोघांचं बरोबर आहे? कोण म्हटलं दोघांचं पण बरोबर आहे? टीचर मीच शिवम. हा, शिवम दोघांचं पण कसं काय बरोबर आहे सांग बेटा? टीचर कारण की फक्त श्रावणीने सेल्सिअस मध्ये मोजलं आणि मी फॅरनहाइट मध्ये मोजलं. हा, कळतंय. सेल्सिअस मधलं 38 आणि फॅरनहाइट मधलं 102.2 दोघं सेमच आहेत. हे तसंच आहे मुलांनो, जर हे तसंच आहे बिलकुल. हा, हे बिलकुल तसंच आहे. आता समजा मी ना वेदिकाला आणि तेजसला ना पैसे दिले. समजा मी 30 रुपये दिले दोघांना, 30 रुपये दिले आणि म्हटलं की मार्केटमधून बटाटे घेऊन या. तर वेदिका येऊन म्हणते की मला ना 30 रुपये मध्ये 1000 ग्रॅम बटाटे मिळाले आणि तेजस म्हणतो मला 1 किलो बटाटे मिळाले. आता सांगा कोणाला स्वस्त मिळाले बटाटे आणि कोणाला महाग मिळाले? सारखं मिळालं. मिळाले ना, हे बिलकुल. तर जसं आपण वजन ग्रॅम मध्ये पण दाखवतोय आणि किलो मध्ये पण दाखवतोय, मग जे 1000 ग्रॅम आणि 1 किलो दोघं सेम आहे, तसंच इथे 38 डिग्री सेल्सिअस आणि 102.2 डिग्री फॅरनहाइट हे दोघं पण काय आहेत? समान आहेत. आता मग आपण तेच शिकणार आहे. आता समजा आपण एखाद्या कुठल्या तरी पेशंटचं जे आहे ते त्याला ताप आलेला आहे आणि त्याचं जे आहे आपण तापमान मोजलं, तर त्याचं समजा डिग्री सेल्सिअस मध्ये त्याच्या बॉडीचं तापमान आहे मगाशी मी 39 बोलली ना चुकून? हा मुलांनो, 39 102.2 आहे बरं का, 38 नाही. 39 हे 102.2 एवढं आहे. तर समजा मग आता कुठल्या तरी एका पेशंटचं जे बॉडीचं तापमान आहे आपण मोजलं ते 38 डिग्री सेल्सिअस आहे. तर त्याचं फॅरनहाइट मध्ये मग मोजल्यावरती किती तापमान येईल हा प्रश्न विचारलाय. डिग्री फॅरनहाइट मध्ये किती आहे त्याचं ताप? 100 किती आहे ते आपल्याला माहिती नाही, ते काढायचं. तर कसं काढायचं त्याच्यासाठी आपल्याला हे सूत्र दिलेलं आहे. ठीक आहे, तर आता मी हे तुम्हाला करून दाखवणार आहे. हे मी स्वतः पहिले एक करून दाखवते, त्याच्यानंतर तुम्ही मला करून दाखवायचं. ठीक आहे, तर चला सोडवूया. सोपं आहे हे. तर आपण हे जसंच्या तसं आधी खाली लिहूया. हे चला इथेच सोडवते मी. तर इथे हे F वजा 32 जसंच्या तसं लिहिणार, कारण मला F ची फॅरनहाइट मध्येच काढायचंय. आणि इथे C च्या ऐवजी आता मी काय लिहिणार? C मला किती दिलंय डिग्री सेल्सिअस मध्ये, किती दिले तापमान? 38 भागिले 5 झालं. आता सोडवू शकतो आपण. आता फक्त आपल्याला एकच चलाची किंमत इथे F ची माहिती नाही, बाकी सगळ्या किमती आहेत. तर तुम्हाला माहिती, मग आपण असं असल्यावर काय करतो? तिरकस गुणाकार करतो. गुणोत्तर व प्रमाण मध्ये हे सोडवले ना तुम्ही, आठवते ना? हे आपण काय करणार? असं तिरकस गुणाकार. मग हे F वजा 32 ला हा 5 इकडचा जो आहे तो जो इथे भागाकार आहे, इकडे आल्यावर काय होणार? त्याला गुणणार, त्याला कंसाच्या बाहेर लिहिलं. इकडे काय होणार? 9 पण इथे जे भागिले ते उजव्या बाजूला गेल्यावर 38 बरोबर त्याला काय करणार? गुणणार.
ही स्टेप समजली? हो टीचर. ठीक आहे. मग आता कंस सोडवायचा. 5 गुणिले एफ होणार हे 5f आणि 32 ला 5 ने गुणल्यावर किती उत्तर येते? 5 दुनी 10, हातच्याला गेला 1, 5 त्रिक 15 आणि 160 16. 160. येस, व्हेरी गुड. सेम इथे आता सध्या ह्याला आपण असंच ठेवूया. ह्याला असं नाही गुणूच या, ह्याला पण गुणावंच लागेल. हा 8 9 हा मी हा तर 8 9 72 चे 2 इथे हातच्याला जाणार 7, परत 9 त्रिक 27 27 आणि 7 27 आणि 7 34. बरोबर आहे? आता हे 5f जसंच्या तसं. आता हे वजा 160 उजव्या बाजूला गेल्यावर काय होणार मग? प्लस 342 100 प्लस अधिक 160. चला आता बेरीज करून सांगा मला मग. 5f बरोबर हे 0 आणि 2 4 आणि हे 6 10 हातच्याला गेला 1 मग 3 आणि 2 5 बरोबर 502. बरोबर आहे. आता मग इकडे 502. हा मग आता एफ ला जसंच्या तसं ठेवलं. हे एफ ला 5 ने गुणले. 5f म्हणजे 5 ने गुणले. मग हे 502च्या बाजूला 5 इकडचं 5 तिकडे गेल्यावर गुणल्याचं इथे काय होणार? भागाकार. सॉरी चुकून मी 2 लिहिलं. भागाकार मध्ये इथे खाली काय येणार मग? 5. मग फॅरेनहाइट मध्ये किती येईल उत्तर मग? 5 1 5 5 0 0 परत 2 छोटा आहे, परत 5 0 0 परत 2 वरती पॉइंट टाकणार. मग आता पुढे नंबरच नाही. हे माहितीये ना तुम्हाला मुलांना दशांश रूप? 5 करून बघा. 5 1 5 हे 0 परत हे 0 खाली आल्यावर परत 5 0 0 परत हे 2 खाली आल्यावरती 5 0 परत 0 कारण परत तो 2 छोटाच आहे. मग आता पुढून खाली नंबर घ्यायला लायचंय म्हणून इथे पॉइंट देणार, इथे पण पॉइंट देणार आणि वरतून मग इकडचं काय करणार आपण? अच्छा हे 2 उरले. हा मग हे 0. मग आता 5 चोक 20 आली बाकी 0. तर उत्तर काय आलं आपलं? 100.4 डिग्री फॅरेनहाइट. याचा अर्थ आता आपण कसं लिहू शकतो उत्तर? आता उत्तर बघा खाली मी कसं लिहिते. याचा अर्थ आपण असं लिहिणार 38 डिग्री सेल्सिअस हे 100.4 डिग्री फॅरेनहाइट इतकं आहे. बरोबर आहे? चला तुम्हाला देते. हा काय येईल का? 38 आहे बेटा. आता चला मुलांनो 40 डिग्री सेल्सिअस फॅरेनहाइट मध्ये किती असेल सांगा मला करून लवकर. चला मी वेट करते. टीचर किती मिनिटांचा टाइम? 3 मिनिट. 3 minutes. चलो डू इट. टीचर मी सोडवलं. वाह खरं काय फास्ट स्पीड आहे. ठीक आहे Yes, बेटा ma'am. मग उत्तर नको सांगू थांब बाकीच्या माझं पण झालं. ठीक आहे. टीचर माझं पण झालं. ठीक आहे चांगली गोष्ट आहे. चॅट ऑन करते. चॅट मध्ये उत्तर टाका तुम्ही. काय उत्तर आले ते चॅट मध्ये टाका. मॅम माझं पण झालं. व्हेरी गुड. करा. टीचर माझं 104. चॅट मध्ये टाका ना उत्तर. टीचर चॅट ओपन होत नाही मग. अरे ओपनच हे बघ बाकीच्यांनी टाकलं पण.
अच्छा तुझ्याकडून होत नाही, बरं ठीक आहे बेटा, हरकत नाही. गणित सोडवायला मजा येते ना, येत असेल तर मजा येते है ना. गणित सोडवायला येत असेल तर मजा येते, आणि होत येत नसेल तर येत नसेल तर वाटतं अरे काय गणित आहे की नाही. चला 2 मिनिटं झालीत, अजून 1च मिनिटं मी वाट बघणार आहे. चला मी माझा फळा साफ करते तोपर्यंत. हे केल्विन मध्ये किती येईल मुलांनो? केल्विन मध्ये काढणं तर एकदम सोपं आहे. बघा, जे पण तापमान सी मध्ये आहे ना त्याच्यात 273.15 ऍड करायचं, नुसतं झालं. काय मॅम रिपीट करा ना. हेच तापमान आपण केल्विन मध्ये कसं दाखवू शकतो? हे के म्हणजे केल्विन, हे बघा इथे जे सूत्र आहे हे. चला टाइम इज अप, मी सोडवते आता. 377.15. कसं आलं? 377.15. बर चालेल. बघा आता मला सी ची किंमत दिलेली आहे, बरोबर आहे. सी दिलंय 40°C. मला एफ काढायचंय आणि मला के पण काढायचं, केल्विन मध्ये पण आपण काढूयात. ठीक आहे, तर चला सूत्रामध्ये आता डायरेक्ट किंमत ठेवू. तर F वजा 32 भागिले 9 F वजा 32 भागिले 9 बरोबर सी ची किंमत किती आहे आता? 40 भागिले 5. चला हे तर मग व्हायला सोपं आहे. 5 एके 5, 8 पंचे 40 का? हा, मग F 30 आणि हे 9 आता उजव्या बाजूला गेल्यावरती 8 बरोबर हे 9 आपण काय करणार? गुणणार. तर F वजा 32, 8 9 किती? 72. येस, आणि हे वजा 32 आता तिकडे गेल्यावर काय होईल? अधिक 32. हा बरोबर आले तुमचं. 104. 104 डिग्री, चुकलं, सी लिहिलं मी. 104 डिग्री फॅरनहाइट. एफ ची किंमत मिळाली. आता के ची किंमत काढायला बघा, हे सूत्र आहे. तर लिहिणार के बरोबर सी अधिक 273.15. तर सी ची किंमत किती आपल्याकडे? ऑलरेडी 40. नुसतं 40 ला ऍड करायचंय. 40 अधिक 273.15. तर किती येणार उत्तर? 0.15 जसंच्या तसं. 277.50. आणि हे 7 आणि 4 11चा 377.50. तर हे डिग्री केल्विन. हे मला के ची पण किंमत मिळाली. सोपं आहे. चला आता मी उलट देते. आता मी के ची किंमत देते. आता बघू तुम्ही काय करताय. के ची किंमत आहे समजा 350. के ची किंमत आहे 350. आता ह्याच्यावरून तुम्हाला सी काढायचंय आणि एफ काढायचंय. तुमच्याकडे टाइम आहे 4 मिनिट. चला करा, 9:15 पर्यंत व्हायला पाहिजे. टीचर मला नाही समजलंय. अरे आपण 2 गणित सोडवली बेटा, तरी पण नाही समजलं? टीचर म्हणजे जे आता सोडवलं ना टीचर, ते म्हणजे मी 104 हे उत्तर सोडवलं होतं, पण हे कसं आहे ना ते समजाना. हा, अरे सांगते, बरं ठीक आहे. पहिली स्टेप मी सांगते. के दिलंय, ऐका मुलांनो, हे बघा के दिलंय आपल्याला. इथे के ची किंमत 350 ठेवा, मग सी मिळेल. सी ची किंमत मिळाली की इथे सी ची किंमत ठेवा, मग एफ मिळेल. ओके, कळलं?
येस टीचर पहिल्यापासून सांगा. अरे हे बघा, हे सूत्र आहे की नाही, के वालं सूत्र आहे आपल्याकडे. हे बघ, के दिलंय ना आपल्याला, मग के वालं सूत्र वापरायचं. इथं के ची किंमत 350 ठेवा, मग सी मिळेल तुम्हाला. सी मिळाला की ह्या पहिल्या सूत्रात इथे सी ची किंमत ठेवा, मग एफ मिळेल. हो टीचर. सी किती आला? टीचर 76.85. अच्छा ठीक आहे, 76.85. वाव, चांगलंच जास्त तापमान दिले मी तुम्हाला. $76.85 असं नाही आपण रीड करत, 76.85. पॉइंट नंतरचे जे नंबर्स असतात, जे डिजिट्स असतात, आपण सिंगल वाचतो त्याला. टीचर 77.85. झालं, मी आता काय म्हंटल, 77.85 रे, 85 नाही. पॉइंट नंतरचे आपण जेवढे पण नंबर येतात ते सिंगल वाचतो, एक एक अंक वाचतो. वाचताना वाचण्याची तीच पद्धत आहे. आता 76 आहे की 77 आहे मग? अच्छा 77 येते. शिवम परत एकदा चेक कर बेटा तुझं, मग चुकून तर नाही आलं 76. चला एकच मिनिट राहिलाय. 350 आहे ना ते? हा 350च येते. एकच मिनिट राहिलाय. टीचर 76.85 येत आहे. बरं ठीक आहे, मी चेक करेल. पुढचं काढा. सी मिळालं ना, आता एफ काढा, बघू एफ बघू कोणाला येतोय काढायला. टीचर 106.33. 106. जर सी 77 आलंय तर 106 नाही येऊ शकत. टीचर मी पण कन्फ्युज झालो, का मी काय केलं, 76.85 ला पहिले 5 ने भागलं, त्याच्यानंतर त्याला गुणिले 9 केलं आणि वजा 32 केलं. बघूयात आता काय केलंय. वजा 32 कसं होणार? 32 तिकडे गेला अधिक होईल ना. सॉरी टीचर, गलती झाली. नाही इट्स ओके, गलती होऊ शकते. चला टाइम झालाय मुलांनो, आता मी सोडवते, लक्ष देऊन बघा काय करते मी. ठीक आहे, मग तुम्ही काय केलं ते पण चेक करा. बघा, सगळ्यात आधी तर आपल्याला के दिलंय, म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला आधी काय काढावं लागेल, सी काढावं लागेल. तर के बघा, सूत्र लिहा हवं तर परत एकदा. के दिले, के चं सूत्र लिहिलं आपण, सी प्लस 273.15. आता ह्याच्यामध्ये के ची किंमत ठेवा, के आहे 350. 350 बरोबर सी प्लस 273.15. बरोबर आहे. आता आपल्याला सी ची किंमत पाहिजे ना, म्हणून आपण दोन्ही बाजू एक्सचेंज करू. डावी बाजू उजव्या बाजूकडे लिहिली मी, आणि उजवी बाजू डाव्या बाजूकडे लिहायची. ठीक आहे, नुसत्या बाजू इकडच्या तिकडे फिरवलेत, अजून काय नाही केलं. मग आता हे अधिक 273.15 आहे, ते तिकडे गेल्यावर काय होईल? वजा होणार ना. येस मॅम. ठीक आहे, आता हे वजाबाकी येत नसेल तर इकडे करून घ्या साईडला पॉइंटची. सो 350.00 माहितीये ना तुम्हाला, पॉइंट टाकू शकतो आपण असा, आणि मग पॉइंटच्या खाली बरोबर पॉइंट 273.15. बरोबर आहे. आता ही करा वजाबाकी, पॉइंटची वजाबाकी. तर हे 3चं काय होईल इथे? 2. हे 15 कॅन्सल होऊन इथे काय बनणार होतं? 15 कॅन्सल होऊन, हा 15, आणि परत तो माघारी देतोय राईट वाल्याला, तर हे 14 होईल. इथे हे होईल किती? 10. परत हे 10चं होईल 9, आणि इथे होईल हे 100. बरोबर ना? 100. हा, 10 मधून 5 गेले 5, आणि 9 मधून 1 गेला
8 8 हे पॉइंटच्या खाली बरोबर पॉइंट. 9 मधून 3 गेले 6. 14 मधून 7 गेले 7 7. 7 2 मधून 2 गेले 0. हा मग 76 येते. 77 कसं आलं रे तुमच्या लोकांचं? टीचर तर माझं बरोबर आहे. हा 76.85 डिग्री सेल्सिअस आपली काय आली आता? सी ची किंमत आली. मग आता टीचर बरोबर आलं. हा ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ज्यांचं सी तरी कमीत कमी बरोबर यायला हवं होतं सगळ्यांचं, नुसती वजाबाकीच करायची होती. ठीक आहे, तर हे सी आलं. आता काय काढूया? एफ काढायचंय आपल्याला. बरोबर आलं. ज्यांचं बरोबर आलं व्हेरी गुड. तर आता एफचं सूत्र एफ वजा 32 भागिले 9 बरोबर सी भागिले 5. तर एफ ची किंमत काढायची. एफ वजा 32 भागिले 9 जसंच्या तसं ठेवलं. सी ची किंमत आता इथे ठेवा 76.85 अपॉन 5. 5 ने भागा आता याला. 5 एके 5. किती उरले? 2. मग बनेल 26. 5 5 25. 1 उरेल 18 बनेल. 5 त्रिक 15. 3 उरले. 5 7 35. हे काय केलंय मी कळलं का? हो टीचर. आय होप हे असा भाग दाखवायला येतो तुम्हाला. यस मॅम येतो. हो टीचर. वजा 32 भागिले 9 बरोबर किती मिळालं आपल्याला? 15.37. आता हे जे भागिले 9 आहे तिकडे गेल्यावर आपण काय करणार? गुणणार. 15.37 ला 9 ने गुणायचं. हा 15.37 ला 9 ने गुणायचं. गुणा किती येईल आता? टीचर 138.33. अच्छा थांबा मी बघते इथे करून. सो 15.37 गुणिले 9 63 बरोबर. हातच्याला गेले 6. 9 त्रिक 27. 28 29 30 31 32 33. हातच्याला गेले 3. परत 5 9 45 आणि 3 48. 9 10 11 12 13. 138.33 बरोबर आहे. हा ठीक आहे. आता हे जे 138.33 आहे, आता हे वजा 32 तिकडे गेल्यावर काय होईल मग? अधिक 32. 138.33 अधिक 32. मग आता करा बेरीज. आता टीचर 170.33. 138.33 आणि इथे 32. 32च्या इथे 32.00 लिहू शकतो आपण. तर हे 33 जसंच्या तसं. 8 आणि 2 10. अरे मला जागाच नाही उरली. बरं ठीक आहे, मी डायरेक्ट लिहिते. तुम्ही सांगा किती आलं उत्तर. 170.33. 170. 170. आलं सगळ्यांचं उत्तर 170.33. हे कशामध्ये आलं उत्तर? डिग्री फॅरेनहाइट. डिग्री फॅरेनहाइट. कोणाकोणाचं उत्तर आता बरोबर सगळं? अच्छा मला सांगा कोणाकोणाला समजलं आता? हे सगळ्यांना समजलं मी काय केलं? यस मॅम. टीचर समजलं. ठीक आहे, समजलं टीचर तुम्ही काय केलं ते आता. चला व्हेरी गुड. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या ज्यांनी सोडवलेलं. टीचर हे केलं. हा ठीक आहे. आता बघा मी होमवर्क साठी टीचर. ह्याचा फॉर्म्युलाचं पण तुमच्या फॉर्म्युला दिलाय पुस्तकात. आता मी गणित देते होमवर्कला. ती गणित लिहून घ्या आणि मग सोडा. आधी गणित नोट करा. चला पटापट. पहिला क्वेश्चन हा आहे. तुम्हाला सी दिलेला आहे 42 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला एफ काढायचे आणि के काढायचे. ठीक आहे. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये एफ दिलेला आहे. एफ दिले समजा 105 डिग्री फॅरेनहाइट. तुम्हाला त्याच्यामध्ये सी काढायचे आणि के काढायचे. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला के दिले. के दिलेला आहे 375. नाही थांबा, 375 जरा जास्त होईल. आताशी 350 देऊन पण खूप जास्त उत्तर आलेलं आपलं. हा 325 घेऊया. 325 डिग्री केल्विन. त्याच्यामध्ये तुम्हाला सी काढायचे आणि एफ काढायचे.
ठीक आहे. चौथं गणित. चौथ्या गणितामध्ये एका ऐका चौथ्या गणितामध्ये एका वस्तूचं वस्तुमान दिलेलं आहे 1.5 किलो. ठीक आहे. आणि त्या वस्तूच्या तापमानामध्ये आपण वाढ केली आहे समजा 30 अंशाने. तर क्यू किती दिलाय त्या वस्तूला हे काढायचंय. चला स्क्रीनशॉट घ्या, कॉपी करा, जसं करायचंय ते करा. आता ही 4 गणित तुमचा होमवर्क आहे. टीचर चौथं सूत्र आपण आधी सोडवलं तसंच आहे ना. हा बरोबर.